नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत पुण्यात घडलेल्या दिवसभरातील 10 महत्त्वाच्या घडामोडींचा। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या काटेवाडी या मूळ गावी उपसरपंच मिलिंद काटे यांच्या घरातील गणपती समोर सरकारी योजनांचा अनोखा देखावा तयार करण्यात आलाय। यामध्ये उपमुख्यमंत्री श्री अजित दादा व राज्य सरकार यांनी सुरू केलेल्या सर्व योजनांची माहिती देण्यात आली आहे। मिलिंद काटे यांच्या निवासस्थानी खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट देत देखाव्याचे आणि काटे कुटुंबाचे कौतुक केले। ज्येष्ठ नेते शरद पवार उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय जनतेने पाहिलाय, पण न्याय देवता योग्य निर्णय देईल। राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्षासंबंधित सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। ज्यांनी पक्ष स्थापन केलं त्यांचं पक्ष आणि चिन्ह पळवले गेले। आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास असून योग्य निर्णय होईल। न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा अशी अपेक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे। सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी न्याय देवतेवरील विश्वास व्यक्त केलाय। भारतातील प्रसिद्ध आध्यात्मिक कथाकार आणि भजन गायिका जया किशोरी यांनी हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला भेट दिली। जया किशोरी यांच्या हस्ते भाऊ रंगारी गणपती बाप्पाची आरती करण्यात आली। यावेळी उत्सव प्रमुख आणि विश्वस्त पुनीत बालन व भाविक उपस्थित होते। येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असणारे भाजपचे महापालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे। यावेळी गणरायाच्या दर्शनासोबतच भिमाले यांच्याकडून विधानसभा निवडणुकीची साखर पेरणी केली जात असल्याचं दिसतंय। मतदारसंघात वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सुपर ऍक्टिव्ह असणारे भिमाले यांनी फडणवीस यांना भेटल्याने चर्चेला उधाण आलंय। राज्यात सध्या एकीकडे गणेशोत्सव सुरू आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून राज्यभर मेळावे घेताना दिसताय। आज अजित पवार यांचा पुण्यातील खेड आळंदी विधानसभा मतदारसंघामध्ये दौरा सुरू होता। या दौऱ्यामध्ये मात्र राष्ट्रवादीचे काँग्रेस नेते ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे कुठेच दिसले नाही। यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। पुणे शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून भर दिवसा कोणतीही भीती न बाळगता गुन्हे केले जात आहेत। खून, चोरी, लूट, हत्या, बलात्कार यासारखे अनेक गुन्हे रोज घडतायत। अशातच आता सायबर गुन्हेगारी देखील समोर येत असून पुणे शहरातून गेल्या 8 महिन्यात सायबर गुन्ह्यातून तब्बल 28 कोटी रुपयांची लूट झाली असल्याची माहिती आता समोर आली आहे। महायुतीत जागा वाटपासह विविध मुद्द्यांवरून मतभेद होत असल्याची चर्चा असतानाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुस्लिम समाजाबाबत होणाऱ्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केलाय। एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल कोणीतरी अतिशय वाईट बोलतो, मात्र आम्ही अशा गोष्टींशी सहमत नाही। आमचा अशा गोष्टींना विरोध असून मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या समाजाबद्दल किंवा धर्माबद्दल वाईट बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा अजित पवारांनी आळंदी इथे बोलताना दिलाय। शहरात रात्री 1:30 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवण्यास परवानगी असताना देखील चतुश्रृंगी पोलिसांनी रात्री 11:15 वाजताच हॉटेल बंद करण्यासाठी दमदाटी केली आहे। तसेच हॉटेलमध्ये घुसून मालकासह दोघांना मारहाण करत ताब्यात घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। दुसरीकडे शहरात गुंडांचा धुडगूस सुरू आहे। खुनाचे सत्र थांबत नाहीये। रस्ती जबरी चोरट्यांची दहशतवाद कायम असतानाच प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशिष्ट हेतू ठेवून धमकावले जात असले तर पोलीस ही पोलीसगिरी गुंडांपुढे दाखवण्यात का अयशस्वी होत आहेत असा संतप्त सवाल व्यावसायिकांनी उपस्थित केलाय। पुण्यात ना डीजे ना लेझरचा वापर असा निर्धार करत आणि अचकट विचकट गाण्यांना पहिल्या दिवसांपासूनच मनाई करत गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गुरुवार पेठेतील हिंद युवक मित्र मंडळाचा सन्मान अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे विभागाने केलाय। मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना प्रशस्ती पत्रक देत गौरव केलाय।
बारामती येथील गोविंद बागेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्र पवार यांनी भेट देऊन फलटण कोरेगाव विधानसभेसाठी बौद्ध समाजाचा उमेदवार देण्याची मागणी समाजातील प्रमुख व्यक्तींनी केली आहे। फलटण तालुक्यात बौद्ध समाजाची लोकसंख्या अधिक असतानाही प्रस्थापित राजकीय घराण्यांनी या समाजाला डावलल्याने नाराजी व्यक्त करत बौद्ध बांधवांनी बारामतीत पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे। वेळ झालीये पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।